फुलले रे क्षण माझे फुलले रे. आशाताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, हे सगळं गाताना तुमचं लहानपण आहे ते खूप कष्टात गेलं की तुम्ही घरामध्ये खूप मेहनतीची कामं करायचात, दिवसाला विहिरीतून पाणी काढायचात, 14-14 बालद्या पाणी काढायचात. हृदयनाथजी तुमच्या पाठीवर असायचे, त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम होता. हां, बाळला ज्यावेळेला पायाचा त्रास झाला त्यावेळेला मी आणि तो दोघेही लहान होतो. तो 5 वर्षाचा असेल, 4.5-5 असेल. मी त्याच्यापेक्षा 4 वर्षांना मोठी आहे. मग मी त्याला अगदी आईसारखं सांभाळलेलं आहे, अगदी आईसारखं. मी त्याला घेऊन फिरायचं, कुठं नेऊन बसवायचं काय नाही. मी दांडगी असल्यामुळं उचलणं मला भारी नाही वाटायचं त्याला. तर खूप त्याचं म्हणजे अतिशय मुलासारखं मी केलेलं आहे. म्हणजे इथपर्यंत की कधी कधी हेमंतचं, माझ्या मुलाचं बाळपण ज्यावेळेला मी आठवण करते त्यावेळेला मला माझा भाऊ दिसतो, म्हणजे माझ्या हेमंतपेक्षा भाऊ जास्त दिसतो. मला काम आवडायचं आणि त्यामुळं स्वयंपाकाची पण आई वडिलांचं श्राद्ध असायचं. माई सांगायची की 7 भाज्या पाहिजेत, 5 चटण्या पाहिजेत, असं काहीतरी असायचं. पुरणपोळी पाहिजे, आटवलेलं दूध पाहिजे, असं. मी आणि माझी मोठी बहीण मीनाते, आम्ही दोघी जणी रात्री 12ला सुरू करून सकाळी 11पर्यंत हेच करत बसायचो. अख्खी रात्र स्वयंपाक करायचो आम्ही. खूप जेवण करायला लागायचं, वेगळ्या वेगळ्या भज्या आणि वडे आणि ते. आणि आम्ही ते करून मग जाऊन आम्ही दोघी जणी 11 वाजता जाऊन झोपून जायचो, कारण इतकं हे व्हायचं. तर ती एक सवय लागली. आणि सगळ्यात म्हणजे कोल्हापूरच्या गल्लीमध्ये जेवढ्या बायका त्या मला सगळ्या आनंदाने बोलवायच्या की आशा ये ग ये ग, कारण त्याची दळडं काढणं, चकल्या करत बसायचं, अधिक सवयच ती की इकडे जाऊन काम लोकांशी संबंध भयंकर. सगळी गल्ली मला एकदम डोक्यावर घ्यायची. मला तुम्हाला पुढे आणखी एक आठवण द्यायची आहे. जेव्हा तुम्ही मुंबईत आलात, नाना चौकात राहायला लागलात आणि 1947-48च्या सुमाराची गोष्ट असेल, 45ची गोष्ट असेल, हिंदू मुस्लिम दंगा झाला होता. आणि तेव्हा जे गस्त पथक काढण्यात आलं त्याच्यामध्ये आशा भोसले आघाडीवर होत्या, हे खरं आहे का? हो, मी हातामध्ये एक दंडा घेऊन बाहेर फिरत राहायचे की जसं गस्त घालायची. आणि बरीचशी माणसं म्हणजे अशी रात्रीची त्यावेळेला गस्त वगैरे घालणारी असायची. आणि मग त्याच्यामध्ये मी पण हातामध्ये दंडा घेऊन गस्त घालायचे की कोणी आलं तर काय करायचं. का अर्थात काहीच करू शकले नसते, पण एक उत्साह सगळ्या गोष्टीमध्ये की आपण हे करू शकतो. लग्न झाल्यावर तुम्हालाही कष्टाचं आयुष्य मिळालं. मला हे विचारायचं आहे, ही वेदना गाण्यामध्ये तुमच्या किती कामी आली? मला वाटतं प्रत्येक आर्टिस्टच्या चांगल्या त्याच्या आर्टमध्ये कुठंतरी वेदना असल्याशिवाय, कुठंतरी अनुभव असल्याशिवाय चांगले येत नाही. तर आमचं जे गाणं आहे हे तावून सुलाखून निघालेलं जसं एक आयुष्य असतं, त्यातनं येणारं ते गाणं आहे. पण असं काही नाही आहे की ते दुःख आहे म्हणून आपण गातोय, असं काही नाही. पण अनुभव जो आपल्या आयुष्यात येतो त्याचा आपल्या मनावर कुठेतरी परिणाम होत असतो. आणि आपल्याला दुनिया कळते, माणसं कळतात, सगळं त्याच्यामध्ये सगळंच चाललेलं असतं. आणि त्यातून आपण आपल्या आर्टकडे जास्त झुकतो. तर दुःखी माणूस कुठलाही गोष्ट होते त्यावेळेला तो जो आर्टिस्ट असेल तो आपल्या आर्टकडे जास्त झुकतो. माझ्या बाबतीत तेच झालं की ते दुःख विसरण्यासाठी जास्त गाणी करायची, जास्त गायचं, हे झालं. आता अर्थातच जीवनामध्ये खूप अशा गोष्टी येतात, आपल्याला दुःखदायी असतात. कोणी कधी काही बोलून जातं, कधी कोणी काही केलं किंवा घरामध्ये काही झालं समजा, त्यावेळेला जर मी ते घेऊन रडत बसले किंवा त्याचा परिणाम माझ्या गाण्यावर झाला, मी स्टुडिओत आले आणि मी दुःखी चेहरा करून अशी बसून राहिले आणि काय झालं हे, हाय मैं तो बहुत दुःखी असं म्हणत राहिले, जगाला काही पडलेलं नाही. ते म्हणणार काम करा आणि मग तुम्ही काही दुःख करत बसा. मग दुःख दाखवायचंच कशाला? मग त्यामुळं काय झालं की खूप त्रास झाल्यानंतर स्टुडिओत गेले की हसत आत गेल्याबरोबर असं लोकांना वाटतं पाहिजे, सगळे लोक म्हणायचे आशाजी आप आती तो उजाला होता है. अजूनही होतो आशा उजाला होता असे म्हणायचे. आणि मी गेले की सगळ्यांशी बोलायचं, हसायचं, प्रत्येकाला नमस्कार करायचा. कुणाला मी कधी असं खाली बघितलं नाही की हा दरबाने आला मी का सलाम करू, कधी नाही, पहिल्यापासून. तर मी लोकांना त्यामुळे जास्त आवडते की स्पष्ट बोलायचं, सगळ्यांशी चांगलं वागायचं, कुणी आजारी असलं त्याला विचारायचं. जाता जाता काय म्हणतात त्याला, एलिव्हेटरमध्ये आपण जातो, ते माणूस दुःखी असतो, त्याला विचारलं तर माझ्या बायकोला असं असं आहे, बरं मग असं कर, या डॉक्टरकडे जा, म्हणजे सगळ्यांची चौकशी करणं वगैरे. आणि तिथे गेले की हसत आपलं जे काम आहे ते, किती वेळ लागला, 50 वेळा जरी गायला लावलं तरी आम्ही कधी असं म्हटलं नाही की काय तुम्ही त्रास देता. अशा तरी गाणं हा तुमचा रिलीफ होता त्या काळात. याचं कारण मी असं ऐकलंय की
घरामध्ये मारहाण झाल्यावर तुम्ही स्टुडिओतून अत्यंत अप्रतिम अशी गाणी गायलेली आहेत. काय असतं काही वेळेला आपण सगळ्या बंधनात असे बांधलेलं असतो की एक माहेर नाही, सासर असं किंवा नवरा असा किंवा मुलं आहेत आपल्याला, अशी खूप गोष्टी असतात. त्यावेळेला किती जरी आपल्याला त्रास दिला गेला तरी शेवटी एक मनात असतं की गाणं नसेल तर आपण काही नाही आहोत आणि हेच सर्व काही आपलं आहे. तर याच्यावर काही कोणी किती हे केलं तरी गायला उभं राहिलं की त्या सगळ्या गोष्टी विसरून गेल्याच पाहिजेत. पण ते आपोआप विसरल्या जायच्या का तुम्ही मागे टाकायचात? मी मागे टाकायचे. काय विचार करायचा तुम्ही त्यावेळेला? मी विचार करायचे की गाणं जर गाले नाही तर आपली मुलं भीक मागतील. मला तसं करायचं नव्हतं. त्यासाठी मला माझ्या मुलांना नीट शिकवायचं आणि त्यांना कमीत कमी त्यांनी ग्रॅज्युएशन त्यांचं झालंच पाहिजे, चांगल्या ठिकाणी लग्न झाली पाहिजे. ह्या मनामध्ये इतक्या गोष्टी फिक्स होत्या की मला नंबर 2ची गायिका, 4 गायिका काही म्हटलं तरी मला काही परिणाम व्हायचा नाही. मला एकदा कोणतरी, माझा भाऊच का कोणतरी बोलले होते की तुला ते असं हे नाही मिळालं किंवा तुला असं काय, तुला काही वाटत नाही का? म्हटलं मला काही नाही वाटत. म्हणजे तू खोटं बोलतेस, तुला दुःख होत असेल. म्हटलं मी त्याच्या पलीकडे गेलेले आहे, कारण मला मुलं मोठी करायची आहेत. मला ह्यात बसायचं नाही की मी कितव्या नंबरची गायिका आहे किंवा मला काय अवॉर्ड मिळालं का. मला कशाचीही काही गरज नाही आहे. मला यावेळेला फक्त काम करायचं आणि माझी मुलं मोठी करायची. मला संसारासाठी गायचंय. मला गायचं. अशा ते संसारासाठी तुम्ही गायलात पहिली 10 वर्ष 1947 ते जवळजवळ 57 पर्यंत जी वाट्याला येतील ती गाणी म्हटली. त्यानंतर तुमचा काळ सुरू झाला. म्हणजे काळ अशा अर्थाने की संगीतकार SD बर्मन असतो, बाकीचे असोत, तुम्हाला सन्मानाने बोलवायला लागले आणि लता दीदींबरोबर तुमचं नाव यायला लागलं. मला सांगा, या सगळ्या संगीतकारांमध्ये SD बर्मन असो, OP नय्यर असो, मदन मोहन असो, अगदी RD पर्यंत आणि अगदी रेहमान पर्यंत, तुमचा सगळ्यात लाडका संगीतकार कोण आहे? RD बर्मन. का? कारण त्याच्या म्युझिकमध्ये अतिशय नाविन्य होतं. म्हणजे तुम्ही आता इथं उभ्या आहात तर तिथं एकदम तो घेऊन जायचा. स्वरांची फेक जी होती ती आपल्याला प्रत्येक गाण्यामध्ये आम्हाला एक चॅलेंज असायचा आणि चॅलेंज असला की गाणाऱ्याला आणि मजा येतो. चॅलेंज घेण्याची मला अतिशय सवय आहे. चॅलेंज केलं की मी जास्त चांगली गाते आणि त्याला ते बरोबर कळलं होतं की हिला डिवचून द्यायचं म्हणतात ना, तसं फणा काढणार अशा तऱ्हेचं एक हे होतं. तर त्यांनी मला गाणं दिलं, सांगितलं की मी अशी बघत बसायचे की अच्छा आज ही नई परीक्षा आहे दिली रे, असं लईचं म्हणा, स्वरांचं म्हणा. म्हणजे कुठं काळी चारला एकदम मेरी जा मैंने कहा कुठलं जायचा तो, आणि मी तो घेतलेला आहे आणि त्याला त्याचे आनंद व्हायचा की मी जे माझ्या मनात आहे ते करू शकते आणि मला आनंद व्हायचा की आणि काय आणतोस तर आण, मी आहे तयार, असं असायचं. मी एकदा विचारलं, म्हटलं मला का अशी चांगली दीदीसारखी गाणी देत नाहीस, मला अशी का गाणी देतो? तर त्याने सांगितलं ज्या दिवशी तुम पिया तू अब तो आजा, मैंने कहा क्या ये गाना मेरे को दिया? बोले जिस दिन तुम ये गाने नहीं गाओगी मैं उस दिन म्यूजिक ये ऐसे गाने बनाने छोड़ दूंगा कि तुम्हारे सिवा कोई हाथ नहीं लगा सकता इन गानों. तो ठीक है, मैंने कहा अच्छा है, बस का मार रहे हो. लेकिन पण त्या काळात खरंच ती गाणी फार अवघड गाणी मला त्यांनी गायला दिली. मदन मोहनची गाणी फार छान होती, पण ती आपल्या क्लासिकल ढंगावर असल्यामुळं, ताना मुरक्या असल्यामुळं ते फार मजा वाटायची. OP नय्यरची गाणी थोडी मिक्स स्टाईलची होती, चालायची, लोकांना आवडायची, तेही छान होतं. पण चॅलेंज जो होता गाण्याचा तो फक्त RD बर्मनने दिला. RD बर्मन आर्टिस्ट होता आणि तो अतिशय चांगला मित्र होता. मी त्याला बंधनात टाकत नाही बायकोच्या न्याच्या, कारण काय ते झालं समाजासाठी, पण खरं म्हणजे आम्ही मित्र होतो. तुमची निखळ मैत्री होती. निखळ मैत्री होती. फुलले